नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थी, ज्यामध्ये की दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी आहेत, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, त्याचबरोबर वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी, या सर्वांसाठी हा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वाचा राहणार. कारण की बघा, आपण जानेवारीचा जो काही हप्ता आहे 1500 रुपये व 2500 रुपये हे आता येण्यास सुरुवात होणार आहेत आणि आजपासून येणार आहेत का हे आपण बघणार आहोत. त्याचबरोबर मग येणार आहेत तर कधी येणार आहेत, आज, उद्या किंवा मग परवा, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगोदरचे व्हिडिओ जे काही सांगितले आहेत त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. कालच मी एक व्हिडिओ टाकला आहे, त्यामध्ये मी की देवेंद्र फडणवीस यांनी, तुम्हाला माहीतच असेल की लाडकी बहीण योजनेमधील जो काही डिसेंबरचा हप्ता, तो हप्ता आता त्यांनी वाटप केला होता 13 तारखेलाच. आणि त्यानंतर काही बहिणींचे जे काही उरलेले पैसे राहिलेले आहेत, ज्यांना म्हणजेच की सर्वच बहिणींना हा जो हप्ता आहे हा मिळाला नाही, त्यामुळे बाकी उरलेल्या लाडक्या बहिणींना आज म्हणजेच की 16 तारखेला त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात टाकण्यात येणार असल्याची माहिती खुद्द जे काही मुख्यमंत्री आहेत आपले महाराष्ट्र राज्याचे श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून ट्विट करून देण्यात आली होती आणि त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे. तर आता मग लाडकी बहीण योजनेचे जे काही उरलेले पैसे आहेत ते जर त्यांना आज मिळत असतील, म्हणजेच की 16 तारखेला आज मिळत असतील, तर मग संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही लाभार्थी आहेत त्यांचासुद्धा जो काही हप्ता काही बाकी असेल किंवा मग आता नवीन जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो त्यांना आजपासून टाकण्यास सुरुवात होणार आहे का, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की नोव्हेंबरचा जो काही हप्ता होता आपला, तो येण्यासाठी खूप वेळ लागला. आणि तुम्हाला माहीत असेल की निवडणुकांचा जो काळ आहे तो सुरू होता आणि महानगरपालिकेचे निवडणुकासुद्धा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि यामुळे आचारसंहिता चालू होती. असं समजून घ्या की 1 ते 1.5 महिना झाले आचारसंहिता सतत सुरू होती आणि त्याचमुळे जे काही हप्ते होते संजय गांधी निराधार योजनेचे, ते हप्ते थकीत राहिलेले होते, त्यांना वेळेवर मिळत नव्हते, त्यांना उशीर व्हायचा आणि पैसे आले तरीही ते थोड्याच प्रमाणात यायचे. 50 ते 60% लोकांना पैसेच मिळायचे नाही. आता बघा, आचारसंहितेमध्ये कुठेतरी ढील देण्यात आली होती 1-2 दिवस, म्हणून त्याचमध्ये लाडक्या बहिणींनासुद्धा पैशांचं वाटप झालं आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनासुद्धा याचं वाटप झालं. आता लाडके बहीण पैसे ज्या दिवशी आले त्याच दिवशी मी व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगितलं होतं की उद्यापासून आपले पैसेसुद्धा येणार आहेत आणि तसंच झालं. आणि नोव्हेंबरचा जो काही हप्ता होता तो आपल्याला लाडकी बहीणचा अगोदर आला, दुसऱ्या दिवशी संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचा हप्ता आला होता. आता त्यामध्ये सुद्धा खूप सारे लाभार्थी बाकी राहिलेले होते, कारण की 1-2 दिवसांमध्ये हा जो वाटप आहे हा होत नाही, त्याला 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागत असतो. आणि म्हणून आता जो काही हप्ता लाडक्या बहिणींचा राहिलेला आहे किंवा मग जो जानेवारीचा हप्ता आहे तो त्यांना आजपासून मिळणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट करून सांगितलेलं आहे. ते ट्विटसुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवून दिलेलं आहे. आता बघा, तुम्ही जर ते बघितला नसेल व्हिडिओ तर जाऊन बघू शकता आणि यामध्ये सुद्धा मी तुम्हाला ते ट्विट त्यांचं दाखवून देणार आहे. आता बघा, आज जर लाडक्या बहिणींचा हप्ता येणार असेल तर मागे जे काही आपल्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच पैसे आले, तर मग आता आपल्याला आज येणार आहेत का पैसे की मग उद्या येणार आहेत, हा एक प्रश्नचिन्ह पडतो आहे. कारण की आजपासून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे आजपासून जो काही लाडक्या बहिणींचा हप्ता आहे तो आम्ही टाकणार आहोत असं त्यांनी सांगितलं आहे. तर होऊ शकते की आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून सुद्धा संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सुद्धा आपल्याला येण्यास सुरुवात होणार आहेत किंवा मग उद्यापासून तर नक्कीच येणार आहेत असं वाटत आहे. कारण की मागच्या वेळेस जसं घडलं तसंच यावेळेससुद्धा घडणार असं कुठेतरी वाटत आहे. लाडक्या बहिणींचे पैसे आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी संजय गांधी निराधार योजनेचे पैसे येतात, म्हणून असं वाटत आहे की आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून पैसे येण्यास सुरुवात होतील किंवा मग उद्या 17 तारखेपासून संजय गांधी निराधार योजनेतील पैसे जो काही जानेवारीचा हप्ता आहे तो त्यांना मिळण्यास सुरुवात होणार आहे. इथं एक गोष्ट आणखीन लक्षात घ्या, तुमचं जर UDID कार्ड आधार कार्डशी संलग्न नसेल, लिंक नसेल, तर ते लिंक करून घ्या आणि तहसील कार्यालयामध्ये जाऊन ते अपडेट करून घ्या, तुमचं जे काही UDID कार्ड असते ते. त्याचबरोबर हयात प्रमाणपत्र, जे वृद्धपकाळ योजनेतील लाभार्थी असतील, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी असतील, त्यांना हयातीचं प्रमाणपत्र द्यावं लागत असते दरवर्षाला. तर हयातीचं प्रमाणपत्र जे काही आहे
ते सुद्धा तुम्ही रिन्यू करून त्यांना देऊ शकता. कारण की हे 2 गोष्टी जर दिलेल्या नसतील, अपडेट केलेल्या नसतील, तर मग मात्र तुम्हाला हप्ता मिळण्यास खूप अडचण जाणार आहे. हे गोष्ट लक्षात घ्या. तर हे काम करून घ्या. कारण की लाडक्या बहीण योजनेमध्ये जशी KYC चालू आहे आणि 60 लाख महिलांची KYC बाकी राहिलेली आहे आणि त्याचमुळे त्यांचा हप्ता त्यांना मिळत नाही आहे. आज 3 महिने झाले होत आलेले आहेत. नोव्हेंबर, डिसेंबर आणि हा जानेवारीचा हप्ता त्यांना मिळाला नाही आहे. जानेवारीचा तर अजून आलाच नाही, परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तर त्यांना मिळालेच नाही आहे आणि पुढे सुद्धा त्यांना मिळणार नाही. कारण की त्यांचं नावच यादीमधून कट करण्यात आलं आहे. KYC न झाल्यामुळे त्यांचं जे काही अपडेट आहे ते झालेलं नसल्यामुळे त्यांना हा जो हप्ता आहे हा मिळत नाही आहे आणि पुढे सुद्धा मिळणार नाही जोपर्यंत त्यांची KYC पूर्ण होत नाही. आणि म्हणूनच सांगत आहे की जे काही नेर तहसीलदार आहेत यांचं एक जाहीरनामा आलेला होता. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आणि त्या व्हिडिओमध्ये मी चुकून तो जाहीरनामा त्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचं राहिलेलं आहे, परंतु त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर हा काही जाहीरनामा आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की UDID कार्ड आधार कार्डला लिंक करा आणि त्याचबरोबर जे काही अपडेट करण्याचं काम आहे तहसीलमध्ये करून घ्या. तुमचं हयातीचं प्रमाणपत्रसुद्धा तुम्ही तिथं रिन्यू करून दाखल करून द्या, म्हणजेच की तुम्हाला पैसे येण्यास काहीही अडचण होणार नाही. तर त्याचप्रमाणे तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे, म्हणजेच की तुमचासुद्धा हप्ता थकीत राहणार नाही किंवा पुढे येणारा हप्ता जो आहे तो तुम्हाला व्यवस्थितरित्या मिळणार आहे. तर हे 2 काम तुम्ही करून घ्या. आता राहिलं जानेवारीच्या हप्त्याबद्दल, तर जानेवारीचा हप्ता तुम्हाला आता या 2-3 दिवसांमध्ये येण्यास सुरुवात होणार आहे. कारण की आता निवडणुका संपलेल्या आहेत. आज मतमोजणी आहे आणि मतमोजणी झाल्यानंतर पूर्ण जे काही आचारसंहिता वगैरे असते ते संपून जाणार आहे आणि त्याचनंतर लगेचच आता हप्ते वाटपास प्रारंभ होणार आहे, ज्यामध्ये की लाडकी बहीण योजनेचे हप्ते येणार आहेत, त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेचे हप्ते येणार आहेत, त्याचबरोबर इतर जे काही योजना असतील सरकारच्या त्या सर्व योजनेचे पैसे येण्यास सुरुवात होणार आहेत. कारण की आचारसंहिता खतम होणार आहे आणि म्हणून आता तुम्ही हे जे 2 कामं आहेत करून घ्या, ज्यामध्ये की UDID कार्ड आहे हे अपडेट करून घ्या. तुमचं जे काही हयातीचं प्रमाणपत्र आहे हे जर तुम्ही दिलेलं नसेल तर तुम्ही ते देऊन द्या, म्हणजेच की तुम्हाला जो काही हप्ता येणार आहे या वर्षीचा पूर्ण हप्ते तुम्हाला व्यवस्थितरित्या येणार आहे. बघा मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की 17, 18, 19, 20 या 3-4 दिवसांमध्ये आपले जे काही अनुदान आहे हे आपल्याला मिळणार आहे. कारण की आचारसंहिता संपणार आहे. आज मतमोजणी आहे, आचारसंहिता आहेच. तर श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्याप्रमाणे आज ते पैसे टाकणार असल्यास सांगितले आहे त्यांनी ट्विट करून. परंतु होऊ शकते की आज आचारसंहितेमुळे किंवा मतमोजणीमुळे हे जे पैसे आहेत हे येऊ शकणार नाहीत आणि उद्यापासून याची सुरुवात होणार असं वाटत आहे. परंतु आज जर टाकले तर खूपच चांगलं आणि आज जर लाडक्या बहिणींचे पैसे जर टाकण्यात आले तर मग आपल्याला आज संध्याकाळपासून 4 वाजल्यापासून किंवा मग उद्यापासून आपल्याला 11 वाजल्यापासून उद्या सकाळी 11 वाजल्यापासून आपल्या खात्यांमध्ये आपल्या संजय गांधी निराधार योजनेचा जो काही लाभ आहे तो आपल्याला वितरित करण्यात येणार आहे. कारण की तुम्हाला माहीतच असेल की संजय गांधी निराधार योजनेचा जो काही लाभ आहे हा आता शासकीय निर्णय न येताच टाकण्यात येत आहे. त्याचबरोबर लाडकी बहीण योजना असेल, अगोदरसुद्धा नोव्हेंबर, डिसेंबरचे जे काही हप्ते आले आहेत ते शासन निर्णय न आल्याच्या नंतरच आपल्याला देण्यात आलेले होते. कारण की आता या आचारसंहितेमध्ये शासन निर्णयसुद्धा निघत नाही आहेत. आता होऊ शकते की हा सुद्धा हप्ता जानेवारीचा आपल्याला तसाच उद्यापासूनच टाकण्यास सुरुवात होणार आहे किंवा मग आज संध्याकाळपासूनच याची सुरुवात होणार आहे. जर तुम्हाला आज संध्याकाळपासून पैसे आले किंवा दुपारपासून पैसे आले तर नक्की कमेंट्स करून सांगा, नाहीतर उद्या तर तुम्हाला येतच आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.